सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जय श्रीराम. आज गोल तालीम बौद्ध देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं कीर्तनाचा सोहळा आयोजित केला होता. त्या कीर्तनाच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य मानकरी ठरलेले आमचे हबप महाराज धनंजय महाराज वेद पाठकजी यांच्या मधुरवाणीतून आज जे कीर्तन मी अनुभवलो, माझ्या आयुष्यामधलं कीर्तनाचे कार्यक्रम. मी ज्या ठिकाणी राहतो बुधले गल्ली येते, त्या ठिकाणी एक विठ्ठल रुक्मिणीजींचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये पूर्वी लहानपणी ज्या आवडीनं मी कीर्तन ऐकत होतो, मला असं वाटतं मी त्या बालपणामध्ये गेलतो त्यांचे कीर्तन ऐकत असताना, की असे कीर्तनकार मला माझ्या आयुष्यात बघायला मिळतात का नाही ह्याची पण मला खात्री नव्हती किंवा शाश्वती नव्हती. पण आज वेद पाठकजी महाराज यांच्या मधुरवाणीतून मला असं जाणवलं की या भूतलावर अजूनही धर्मकार्य करण्यासाठी कीर्तनाचे मानकरी आहेत, जे निःशुल्क पद्धतीनं ह्या महाराष्ट्रामध्ये कार्य करत आहेत. कारण की संतांची भूमी ओळखली जाणारी ही महाराष्ट्र भूमी आहे. वेळोवेळी ह्या महाराष्ट्रावर आघात होत असताना धर्मकार्य थांबवण्याचा काही जणांचा प्रयत्न, ते हाणून पाडण्यासाठी असेच कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलामध्ये कीर्तनामधनं त्यांना धर्मकार्य कसं करावं याची उपदेश देऊन आज हे महाराष्ट्र एवढं सुजलाम सुफलाम दिसत आहे. त्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण म्हणताना धर्मकार्य करत असलेले प्रामाणिक पद्धतीनं स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणारी वारकरी संप्रदाय आहे. खरं बघायला लागलं ही वारकरी संप्रदायाबद्दल जेवढंही बोलावं ते कम आहे. त्यामधली आमच्या हातून ह्यांची ही सेवा घडली. खरंच मी स्वतःला अभिमानी समजतो की आता यंदा वर्षापासून आम्ही असं मंडळाच्या वतीनं सांगू इच्छितो की आज जे कीर्तन झालं, याच पद्धतीने आम्ही दरवर्षी वेद पाठकजी व त्यांच्या संगत असणारे सर्व त्यांचे बांधव यांना घेऊन याच पद्धतीने आम्ही दरवर्षी आता या ठिकाणी कीर्तन घेण्याचा निश्चय केलेला आहे. हे घेण्याची वेळ का बरं येत आहे की जे सोशल मीडियामधनं लोक सांगतात धर्म वाचवा धर्म वाचवा. धर्म सोशल मीडियामधनं वाचत नसतंय. धर्म वाचवण्यासाठी पहिलं ज्यांच्यामुळे धर्म टिकलाय त्यांच्या संगत खांद्याला खांदा लावून पहिलं आपल्याला कार्य करावं लागेल. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.